आज मी इथे चेनापूर तांड्याला व्हिजिट द्यायला आलेले आहे। मला काल संध्याकाळी खूप उशिरा कळालं की असं काहीतरी विषबाधा इकडे गावात झालेली आहे। त्यामुळे त्याच्यानंतर मी पाठपुरावा केला। आपली इकडे टीम सुद्धा आलेली आहे, मेडिकल ऑफिसर्स सगळे आलेले आहेत, DHO मॅडम सुद्धा बोलले मी आता त्यांच्याशी। आणि इथे 68 असे पेशंट्स आहेत ज्यांना तो आजार झालेला आहे। टेस्टिंगसाठी सगळं सॅम्पल्स पाठवलेले आहेत, लवकरात त्याचे रिपोर्टसुद्धा येतील आणि त्याच्यावर आपल्याला काय उपचार द्यायचा आहे पेशंट्सला त्याची सुद्धा आपण तयारीत आलेलो आहोत। इथे बरेच पेशंट आहेत, एवढं काही सिरियस नाही आहे, पण काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे इथे मी भेट स्वतः प्रत्यक्ष आलेले आहे बघायला काय अडचण आहे लोकांची। पेशंट्स एवढं काही गंभीर नाही आहे, पण लवकरात लवकर त्यांना रिलीफ मिळेल याची DHO टीम आणि सगळे मेडिकल ऑफिसर्सकडनं निरोप मिळालेले आहे। आरोग्य अधिकाऱ्यांनी तुम्ही बोललात मॅडम, काय त्यांनी कारण सांगितले? कारणं वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे आत्ताच म्हटलेले मी सॅम्पल सगळं टेस्टिंगला पाठवलेलं आहे। ते रिपोर्ट्स आल्यानंतरच आपल्याला कळेल ॲक्च्युअल कारण काय आहे। मॅडम या गावात झाले, पण अशी खबरदारी जिल्हाभरात घेणं गरजेचं आहे। नक्कीच खबरदारी देणं गरजेचं आहे, कारण हा आजार कसं होत आहे आपल्याला त्याचं जड जर कळालं, मूल कारण जर कळालं तर त्याच्यावरनं आपण उपचार लवकरात लवकर तयारी करू। मॅडम डॉक्टरांचा असाही आरोप आहे की जलजीवन मिशनचं काम इथं झालेलं नाही, त्यामुळे त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही आणि विहिरीचं पाणी त्यांना पिवं लागते। जलजीवन मिशनचे कार्यक्रम जे काय कार्य आहेत, जे काय काय म्हणतात कामं आहेत, आता ते बरेच ठिकाणी असे थोडे रद्द झालेले, थोडे स्लो चालू आहेत। त्याच्यावर माझं सुद्धा लक्ष आहे, अशोकराव चव्हाण साहेबांचं सुद्धा लक्ष आहे। आम्ही दरवेळेला अधिवेशनात हा मुद्दा मांडतो आणि ह्याच्यावर मी प्रामाणिकपणे माझं लक्ष लवकरात लवकर जास्त केंद्रित करणार आहे, कारण पियाचं पाणी आणि पाणी म्हणजे जगणंच आहे, त्यामुळे त्याच्यावर माझं लक्ष मी नक्की करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।